तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर असेच ज्यांना दुग्ध व्यवसायातील अनुभव असे मामा, आपण त्यांचा परिचय घेणार आहोत आणि त्यांच्याकडून सर्व दुग्ध व्यवसायाविषयी चर्चा करणार आहोत. आणि त्या पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला फॉलो करा. तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं पूर्ण नाव भगवान रामजी ढोरे, राहणार पाथर्ड, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. बरं, तर आम्हाला सांगा, हा दुग्ध व्यवसाय म्हैस पालन आपण कधीपासून करता? पहिल्यानं मी 2च म्हशी होत्या माझ्याकडे. बरं. आणि त्यांच्यापासून मी 2-3 वर्षापासून समजा वाढवलेला आहे धंदा. दुग्ध व्यवसाय. मला सांगा, ज्यावेळेस आपण दुग्ध व्यवसाय सुरू केला होता त्यावेळेस आपल्याकडे किती म्हशी? 2 म्हशीपासून सुरुवात केली ना माझ्याकडे? हा 2 म्हशी होत्या पहिल्यानं. तर त्यावेळेस पहिले हे शेड होतं का तुमचं? हे छोटं होतं समजा. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, दुग्ध व्यवसायाला या शेड पासून सुरुवात केली. ते आता नवीन शेड बांधलेलं आहे. या शेड बद्दल संपूर्ण माहिती व दुग्ध व्यवसायाविषयी तुम्हाला माहिती आपल्या संपूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता हे शेड कधी बांधलं आहे? हे 1 वर्ष झालं बांधून. 1 वर्ष. तर आता आपल्याकडं किती म्हशी आहेत? आता आमच्याकडं 4 म्हशी होत्या. मी काल परवाच एक विकली आणि 3 आहेत आता. आणि एक हाल्या एक खाली आहे की नाही? हो. बरं, मला सांगा, आता तुमच्याकडे 4 म्हशी होतात, तर तुम्ही हल्ल्या स्वतः तुमच्या जवळ ठेवण्याचं काय कारण? आता हे म्हशी इकडे तिकडे नेण्यापेक्षा अपाट म्हशी असतात, त्याच्यामुळं इथल्या इथंच त्याची आपल्याकडंच एक रेडा असावा. रेडा असावा म्हणून एक ठेवण्यात आला, म्हशी अपाट असल्यामुळे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा रेडा आहे. तर या रेड्याला आपल्या कधी आणलं तुम्ही? याला 2 वर्ष झालं बघा. 2 वर्ष का? हो. त्यावेळेस कितीला आणला बरं? हे आणला 30,000ला आणला होता. 30,000ला? तो कुठून आणला होता? हे नांदेडून आणला. नांदेडून. तर आता ही आपल्याकडे ही म्हैस दिसायली, ही विकत आणलेली आहे का? विकत आणलेली. ही कितीला आणली? ही आणली बघा 75,000ला. 75,000ला? आता दूध देते का गाभण आहे? आता सध्या गाभण आहे. ते 4-5 महिन्याची आहे, मग तरी एक टाइम दूध देते आता सध्या. किती देते? आता हे देते समजा 4 लिटर. 4 लिटर का? हो. आणि ज्यावेळेस 2 टाइम द्यायची त्यावेळेस किती द्यायची? ते 5.5 लिटर द्यायची. आणि ही म्हैस? ते म्हैस 6 लिटर द्यायची. 6 लिटर? हो. ते गुजर आहे बघा. गुजर आहे का? गुजर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, गुजर म्हैस. आणि आता गाभण आहे का? दूध काय देते एक टाइम? नाही, ते गाभण आहे सध्या. आता किती महिन्याची असेल? ते असेल बघा 3 महिन्याची तरी असेल समजा. 3 महिन्याची? हो. ही कितीला आणली होती त्यावेळेस? शी आणली होती 55,000ला आणली. 55,000? तिला झाले आणून 7 वर्ष बघा. 7 वर्ष झाली का? हो. पहिल्याने तेच आणली होती पहिल्या सुरूला आम्ही, ते गुजर. ही पहिल्या? हो, पहिल्याच. बरं, बरोबर आहे की नाही? 7 वर्ष आपल्याकडे झाली म्हणल्यावर. आणि ही म्हैस? ते म्हैस एक छोटा एक आणला होता आम्ही नांदेडून, एक वघार म्हणून. तिचं पालन पोषण करून तिला मोठं करून आमच्या इथं तिचं पहिलं वीज झालेलं आहे समजा त्या म्हशी. बर. त्यावेळेस ते केवढ्याला आणलं होतं वघार? ते आणलं होतं 12,000ला बघा. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी दुग्ध व्यवसायामध्ये संयम ठेवला आणि संयमाचं फळ आज यांना भेटत आहे. आपल्या घरीच वघारी चांगले आणून हे वाढवतात आणि त्यापासून आता हा दुग्ध व्यवसाय चांगल्या प्रकारे यांनी सेटल केलेला आहे. आणि इकडे बघू शकता वघार, यांच्याकडे हे वघार यांचे दिसायले आणि हे वाढवण्याचा पण यांचा विचार आहे. त्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत. तर मामा, आम्हाला सांगा इकडे, आता हे वघार कोण्या म्हशीचं आहे का? याच एक म्हशीचा पहिला आणलेला. पहिलं एक वीज झाला नाही त्या म्हशीचं आहे? त्या म्हशी. आता याला किती वर्ष झाली? हिला 2 वर्ष झाले. 2 वर्ष. आता हे मुर्रामध्ये येते? हो. आता हे म्हैस जे आहे ते दुसऱ्यानं आता गाभण आहे समजा. पहिला इथला तिनं 6 दिलं बघा. 6 लिटर दिलं समजा एका टायमाला. बर. हो. आणि आता हे वघार या म्हशीचे? हो. आता याच्यात 3 वघार ते खाली झाला का लहान? हो.
आता हे वाढवायचेच का आपल्याला म्हशी? हा, हे याची व्यवस्था करून चांगलं निगराणी करून यायला आपल्या इथं ठेवून हाले असल्यामुळं आपल्या इथं त्याचं हे करायचं, पालन पोषण करायचं. तर आता हे आपण जे शेड बनवला हे किती बाय किती आहे बरं? हे 30 बाय 28 आहे बघा. 30 बाय 28. हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असा कमी खर्चामध्ये आणि सुटसुटीत बनव. आता या शेडचं नियोजन कसं करणार? वरी आता आपण नेट टाकली सध्या. हो, आता याच्यावर समजा आता टीनचा विचार चालला होता, परंतु ते गरमी करू शकतात बघा, टीन पत्र म्हणजे. हो, पत्र गरमी करतात. हो, तरी ते न तपायचे पत्र असले तर ते टाकू शकतो आम्ही अजूनही, काही नाही. ते न तप उष्णता होणार आहे. तर आता आपल्याला या म्हशी पालनासाठी पाणी कशाच आहे? पाणी आम्हाला विहिरीच आहे बघा. बरं, विहीर आपली पाठीमाग आहे? हो, पाठीमाग. बर, आता या जनावरांना चारा किती क्षेत्रावर आहे? चारा आहे आमचा आता कमी जास्त समजा 1 एकर येऊ शकते समजा चारा. 1 एकर आहे की नाही? आणि आपल्याकडे कोणकोणता चारा आहे? आमच्याकडं भेंडी म्हणून एक आहे, लाल ज्वारी, आणि गजरा आहे, आणि थोड्याफार मका टाकतो उन्हाळ्यात आम्ही. उन्हाळ्यात मका टाकतो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं हे पाठीमागचं इथंच वावर आहे आणि इथंच हे चारा व्यवस्थापन यांनी केलेलं आहे. आणि मला सांगा, आता तुम्ही बरेच वर्षापासून दुग्ध व्यवसाय करता आणि कमी याच्यापासून सुरुवात केली, तुम्हाला आता कळालं की दुग्ध व्यवसाय परवडतो. तर नवीन तरुण करणाऱ्या पिढीला सांगा किंवा दुग्ध व्यवसाय परवडतो का? हा, दूध शेतीला जोडधंदा म्हणजे अत्यंत महत्वाचा दुग्ध व्यवसाय आहे बघा. आपलं जमिनीला शेणखत मिळू शकते, आपलं उत्पादन वाढू शकते, आणि आपला जे दुग्धावर संपूर्ण खर्च भागते, घर खर्च पूर्ण, आणि आपल्याला शेतीचा माल शिल्लक राहते. हो ना. आणि तुम्ही म्हणले की बा पहिले आम्हाला शेतीमध्ये 24-25 पोते रासायनिक खत लागत होता बघा. आता आम्ही फक्त 4 पोते टाकतो बघा, फक्त ते. आता कमी याच्यावर आली, कमी याच्यामुळे, आहे की नाही? तर मला सांगा, आता हे आपल्याला किती म्हशीपर्यंत करायचा विचार आहे? आमचं हे म्हशी 10 म्हशीपर्यंत करायचा, वाढवायचा विचार आहे. त्या हिशोबाने आपण हे बनवलेलं आहे. आणि आता याला सुक्या चाऱ्यामध्ये आपण काय 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 आपल्याकडे? आमच्याकडे हरभऱ्याची गुळी आहे. कुठं? या इकडे आहे? पलीकडे गोदाम आहे त्याचा हरभऱ्याच्या गुळीचं. बरं बरं. आणि जे सोयाबीनची जी गुळी असते ती उन्हाळ्यात चारू शकतो आम्ही, समजा चांगल्या याच्यामध्ये समजा. तर आता आपण जे दूध आहे ते डेअरीला देता का कुठं हॉटेल वगैरे? नाही, डेअरीला देतो आम्ही. एखादी काय फॅट लागते तुमच्या म्हशीला? आमच्या म्हशीला आता ते सगळं याच्यावर आहे समजा, खुराकावर समजा. खल्ली वगैरे टाकली तर 10चा फॅट येऊ शकते किंवा 9चा येऊ शकते फॅटवर. हो ना. चाऱ्यावर पुन्हा सुका चारा काही, हिरवा चारा काही, हे सगळं टाकलं तर फॅट व्यवस्थित येते. तर मला सांगा, एरी हप्ता एकंदरीत आपल्याला किती येते? आता पहिल्या सुरुला येत होता आम्हाला 50,000 येत होता 2 म्हशीचा, म्हणजे महिना समजा. तर 10 म्हणजे 15-16 हजार येत होता हप्ता समजा. म्हणजे चांगला फॅट वगैरे लागला? हा, फॅट लागला. आणि मला सांगा, सकाळपासून नियोजन कसं करता या म्हशीचं? आता सकाळी यायचं, साफसफाई करायचं पूर्ण म्हशीची, गोदाम धुवून काढायचं आपलं हे शेड, आणि मग त्याची दूध काढून घ्यायचं, आणि दूध काढल्याच्या नंतर त्याची चाऱ्याची व्यवस्था करून टाकायची. चारा? तर सकाळी दूध काढल्यानंतर कोणता चारा टाकतो? सुका? आम्ही ते लाल ज्वारीचा चारा टाकतो. लाल ज्वारीचा? मग आता सध्या आपल्याकडे लाल ज्वारी कुटी वगैरे सध्या आहे का? नाही. नाही, कुटी नाही. कुटी नसल्यामुळे आम्हाला थोडं कातरूनच टाकावं लागते, कैचीनं. कैचीनं कातरून आहे का? हो, कैचीनं. आता शेतकरी मित्रांनो, शेतकरी जिथे कमी तिथे आपला मार्ग काढत असतो. सध्या बघू शकता कमी पासून सुरुवात केली आणि भविष्यात कुटी मशीन वगैरे सगळं हे आता इथं सेटल करणार आहेत. आणि या शेडला साईडनं आपण जाळी मारणार का? हा, पूर्ण जाळी मारणार. बर. तर हे शेड तुमच्या मनासंकल्पना का कुठं बघलं होतं? नाही, बघलं कुठेच नाही. आम्हीच निर्धार घेतला समजा की बाबा असं बनवायचं आम्हाला, मोठं धाटं चांगलं गव्हाणी हे ते, त्या चाऱ्याला जमलं पाहिजे, म्हशीला चुकोल होणे, असं खाली बेड झालं पाहिजे सगळं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, मस्त यांनी कमी खर्चामध्ये चांगलं शेड बनवलेलं आहे. गव्हाणी पण मस्त बनवलेले आहे. आणि आता हे आपल्याकडे हल्ल्या पण आहे. काय बाहेरच्या म्हशी येतात का फळावर? हा, येतात ना, बाहेरच्या येतात. किंवा आल्या तर आम्ही ते त्याला हे करून देतात, क्रॉसिंग करून देतात समजा. बरं. ते पण उत्पन्न आपल्याला मिळते? हो, ते मिळते. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं नियोजन चांगल्या प्रकारे आहे. आणि असं नियोजन तुम्ही पण करू शकता टप्प्याटप्प्याने आणि कमी खर्चामध्ये. आणि जर
आपल्याला दुग्ध व्यवसायाची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला गोष्टी शेतकऱ्याची या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.